आज मी अशी एक गोष्ट बघितली जी माझ्या आयुष्यात मी आजपर्यंत कधी बघितलेली नव्हती. चला पुढे तुम्हाला दाखवतेच व्हिडिओमध्ये. आपल्याला एखादी गोष्ट आवडलेली असली ना तर त्या लोकांना त्या गोष्टीचा फीडबॅक देणं, त्यांचं कौतुक करणं खूप गरजेचं असतं. म्हणून ह्या हॉटेलबद्दल आम्ही त्या रजिस्टरमध्ये आमचे रिव्ह्यू लिहित होतो. नमस्कार मंडळी, दंडवत प्रणाम सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आता महेश्वरवरून आम्ही 4 किलोमीटर असलेले सहस्त्रधार या ठिकाणी जातोय. खूप छान पाण्यासारखा स्पॉट आहे, तर तुम्हाला पण दाखवते आणि तुम्ही पण व्ह्यू एन्जॉय करा. रस्त्याला लागलेलो आहे आम्ही, मस्त नाश्ता वगैरे करून. चला आता निघूया. हाय गाईस. सहस्त्रधार. आता सहस्त्रधार इथं आलेलो आहे आपण. तिथं थोडंसं पाणी दिसतंय, बघू आता. चला तिथे गेल्यावर कळेल. ऊन तर इतकं लागतंय, बेक्का चटके लागतंय एकदम. तर चला तिथे गेल्यावर मग दाखवते तुम्हाला. चाय बोलू ना, 2 चाय कोण? सहस्त्रधाराच्या अगदी जवळ आलोय आम्ही आणि दगडांवरून आहे ना चालत जावं लागतंय. हे पा ॲडव्हेंचर सारखंच आहे थोडंसं. बेकार अवस्था आहे गाईस, खूप मजा येते. चला तुम्हाला दाखवते समोरचा व्ह्यू कसा आहे ते. कपडे काढून तुला बसवतो मी. ओलं व्हायचंय. हे पा आमच्या इथं अगदी जवळ इथं मस्त. वाव, सहस्त्रधारा. केशव, केशव, तर आम्ही इथं बसलेलो आहे नर्मदा नदीच्या सहस्र वॉटरफॉल, जिथे ना सहस्र धबधबा या ठिकाणी. पुढे आम्ही बसलेलो आहे इकडे. हे पण इकडे सगळे वॉटरफॉल आहे आणि खूप सारे सगळे आजूबाजूला इकडे सगळे वॉटरफॉलच आहेत असे, म्हणून त्याला ना सहस्र धबधबा असं म्हणतात. इकडे कृष्णा. तर आता आम्ही इथं मस्त थोड्या वेळ खूप छान असं रिलॅक्स करतोय आणि एन्जॉय घेतो इथल्या वॉटरफॉलचा, सहस्र धबधब्याचा. खूप वेळ आम्ही इथं बसलो नदीच्या काठावर नव्हतो, म्हणजे आम्ही बसलेले. आम्ही तिथं जे वॉटरफॉल होते ना छोटे छोटे, सहस्त्रधारा म्हणजे तिथं हजारो वॉटरफॉल आहेत तिथं छोटे छोटे, आणि तिथंच आम्ही बसलेलो होतो. आणि बऱ्याच वेळापर्यंत केशवने तिथं आंघोळ केली. आम्ही पण तिथं थोडेसे भिजलो आणि आता निघालोय थोडंसं पुढचा स्पॉट कव्हर करण्यासाठी. आता बघू पुढचा स्पॉट काय आहे ते पण तुम्हाला सांगते. चला मग व्हिडिओ पाहत राहा. हाय, आम्ही सहस्त्रधारा इथं आलो होतो. इथं नाही का सहस्त्र अर्जुनाने नर्मदेला त्याच्या सहस्र हातांनी थांबवलं होतं, म्हणून याला सहस्त्रधार असं म्हणतात. इथं जी नर्मदा आहे ना ती वेगवेगळ्या धारांनी पळताना दिसते दगडांमधून, त्यामुळे ते नाव याला देण्यात आलं आहे. आणि आम्ही जाऊन आलो तिथं. सरस्र नाही, सहस्र म्हणजे सहस्त्रधारा. सहस्त्र म्हणजे 1000. आता इथं थांबलोय आम्ही. उसाचा रस घेतो, कारण खूप वेळपर्यंत तिकडे बसलो होतो, उन्हामध्ये होतो सगळे एकदम. काय म्हणतात त्याला, पाण्याची ताण वगैरे लागलेली आहे. पाणी ताणलंय आम्ही सोबत, पण आता उसाचा रस घेतो, थोडीशी एनर्जी येईल आणि मग पुढे निघायचं. पुढं बघू ना, बघू का? ठीक आहे. हे तिथं घेऊन जातील, तिथं आपल्याला काही टेन्शन नाही. तिथे कुठे बी घेऊन जा, आम्ही यायला तयार आहे. ठीक आहे, चला. चला तुम्हाला अजून एक एकदम भन्नाट अशी गोष्ट दाखवते, जी कदाचितच तुमच्यापैकी कोणी पाहिलेली असेल.
हँडलूम आर्ट कॉटन सॉरी. तर इकडं आलो आहे आम्ही, तर जाऊन बघतो आणि काय प्राईज आहे, कशी क्वालिटी वगैरे सगळं बघतो. तर इथं आम्ही आलेलो आहे. इकडं तुम्ही बघताय माझ्या बॅक साईडला, इकडं ही ओरिजिनल प्युअर माहेश्वरी साडीचं काम चालू आहे बनण्याचं. आणि त्यातल्या त्यात अजून एक गोष्ट मी बघितली, तुम्ही बघताय की प्रिंटिंगची त्यांची जी प्रोसेस आहे म्हणजे ओरिजिनल वस्तूंसोबत आहे. म्हणजे मी स्वतः चक्क झाली. इकडं पहा किती मस्त एस्थेटिक. ठीक आहे, चला मी तुम्हाला दाखवते. हे पहा, ही साडी आहे आणि इथं ही प्रोसेस चालू आहे. ते तिकडं स्प्रे करते क्या कलर? क्या कलर? नहीं, इसको डायरेक्ट रखते हैं, इसी का कलर आता है. इस पर इसको थोड़ी, अगर स्प्रे करना होता तो फिर इसको कैसे, ये डायरेक्ट प्रिंटिंग करके इन्हीं का कलर आता है. इन्हीं का कलर आता है क्या? हाँ. कैसे दिखता कलर हो? ये आता हे जे ठेवलंय ना त्यांनी, ते डायरेक्ट याचाच कलर येईल पूर्ण नॅचरली. वॉशेबल रहता है क्या फिर? हाँ, वॉशेबल रहता है ना, पूरा प्रोसेस होता है. अब ये ऐसे ही रहेगा. हे क्या है फिर साड़ी? नहीं, ये फैब्रिक ड्रेस मटेरियल है. ड्रेस मटेरियल. ये साड़ी भी है इसकी. ओके. नहीं. आणि इथं ही महेश्वरी टिश्यू साडी बनते पा. किती मेहनत आहे साडी बनवण्यामागे एका ओरिजिनल साडीची. त्याच्यावर पण ती जी प्रिंट केली ना, ही ओरिजिनल सगळ्या वस्तू वापरून आहे. हे पहा त्यांचं सगळं सामान हे प्रिंटचं. वॉशिंग सेंटर पे आए हैं. तर इथं गेल्यावर मला खूप नवीन गोष्टी पाहायला मिळाल्या, ज्या मी आजपर्यंत बघितलेल्या नव्हत्या. की ओरिजिनल आपले जे पानं, फुलं, झाडांचे पत्ते जे असतील ना, झाडांच्या फांद्या यांच्यापासून कसे कलर बनवतात आणि ते कपड्यांवर कसे लावले जातात असं. तर ते सगळं बघितलं आणि मग म्हणजे इथं मला असं वाटलं होतं की महेश्वरी साड्याच आहेत बुवा, त्यांचीच फॅक्टरी. पण मग गेल्यानंतर समजलं की ते ओरिजिनलवाल्या महेश्वरी आहेत, म्हणजे खूप जास्तीच्या महागवाल्या महेश्वरी आहेत असं. पण ते पाहून मी खूप अचंबित झाली आणि फक्त पाहून घेतलं आणि मग पुढच्या प्रवासाला आम्ही निघालो. तर आता पुढे आम्हाला मांडवला जायचं होतं आणि रस्त्यात जाताना आहे ना, आम्हाला हे छोटंसं वाडा असं जुनं बांधकाम दिसलं आणि मग आम्ही तिथं थोडा वेळ थांबलो. तिथला पण व्ह्यू थोडा बघितला. बराच वेळ तिथं घालवला. तिथं चहा घेतला, भुट्टा खाल्ला, कारण तिकडं तेच गोष्टी मिळतात जे डोंगरावर वगैरे काही असतं त्या ठिकाणी. आणि त्याच्यानंतर सगळीकडे पाहून वगैरे झाल्यानंतर मग आम्ही पुढच्या प्रवासाला जाण्यासाठी निघालो.